या ठिकाणी आपल्याला जे सगळ्यात महत्वाचं आपली कामं धामं सगळा वेळ सगळा सोडून आपल्याकडे आलेले आहेत. म्हणजे त्याचा एक आदर आहे आपल्याला कवा ते बिचारे सगळं काम सोडून त्यांचं लक्ष सगळं आपल्याकडे लागलेलं आहे. त्यांना आपला न्याय देणं आपलं काम आहे आणि आजच नाही येत, हे अनेक वर्षापासून या ठिकाणी येतात, त्यांना न्याय मिळत नाही. 77 वर्ष ब्रिटिश काळानंतर आज रस्ते आजही खुले नाही आणि आजही आपला शेतकरी वर्ग जो आहे तो मागे पडत चाललाय, त्याची प्रगती थांबलेली आहे. एक चिखलात प्रवास करतायत. आज त्यांना न्याय देणं आपलं काम आहे. अनेक दिवसापासून हा प्रश्न पडलेला आहे. वेळच्या वेळेवर याला न्याय न मिळाल्यामुळे या केसेस वाढत गेलेले आहेत. तर पहिला विषय असा आहे की आपल्या तहसील कार्यालयामध्ये रस्ते केसेस किती चालू आहेत आता सध्या? 41 केसेस चालू आहे. आम्ही आलो त्यावेळी 289 केसेस चालू होते. तर त्या केसेस मध्ये 2019-20 पासून त्या नोटिसेस निघाल्या नव्हत्या, स्थळ पाणी झाल्या नव्हत्या. आज बरेच लोक आहेत ज्यांचे रस्ते खुले केलेले आहेत किंवा आदेश केलेले आहेत किंवा काय, ते काही विचार करायचे की नाही. पण त्या केसेस आपण जवळपास 41 वरती आलेले आहेत ज्या रस्ते अडवलेले आहेत. आपण काय केलेलं आहे की आलेला प्रत्येक अर्ज आहे ना, पहिला आपण यांच्याकडे पाठवतो, मंडळ अधिकाऱ्यांच्याकडे. त्यात तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, गावचे जे प्रतिष्ठित नागरिक आहेत, तर त्यांनी पहिला त्या रस्त्यावरती जाऊन एकदा व्हिजिट करायची आणि त्याच्यात जर तो रस्त्याचा तोडगा तिथंच निघत असेल तर लगेच पंचनामा करायचा, तिथल्या विषय संपायचा. आपल्याकडे जवळपास अशी 50% जवळपास प्रकरणं तिथल्या तिथं संपवून जातात. म्हणजे एकदम किरकोळ वाद असतो. 20% 30% लोकांचा, यानं मला अडवलं म्हणून मी त्याला अडवतोय वगैरे, यांची समजूत गाठली की ते रस्ते निघून जातात. आणि त्या व्यतिरिक्त जर रस्ते त्यात अतिक्रमण मुक्त होत नसतील किंवा प्रॉब्लेम झाला असेल तर ती प्रकरणं आपल्याकडे येतात आणि आपण ती चालवतो. आपण दर मंगळवारी न चुकता इथं सुनावण्या घेतो आणि कधीही आपण जवळपास आता 1.5-2 वर्ष झालेलं आहे, एक सुद्धा सुनावणी आपली म्हणजे साहेब असतील नसतील तरी ती सुनावणी होतेच. सुनावणीच्या तारखा बरोबर त्याच वेळेवर होतात आणि आपण त्यात आदेश करून त्याच्या पुढची प्रक्रिया करतो. या व्यतिरिक्त माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी नवीन जिल्हाधिकारी जे जितेंद्र डोडी साहेब आलेले आहेत, महाराष्ट्र शासनाचा 100 दिवसाचा कार्यक्रम चालू आहे, ज्याच्यामध्ये 15 एप्रिल पर्यंत वेगवेगळे आपल्याला विषय दिलेले आहेत. तर त्यापैकी प्रत्येक जिल्ह्याने एक विषय वाटून घेतलेला आहे. आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी हा शेतपानंद रस्ते खुला करण्याचा जो विषय आहे तर तो केलेला आहे. त्याच्यामध्ये कालच आपण 8 मंडळांची एकत्रित काल बैठक घेतली यवतला. त्याच्यामध्ये सगळे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, रास्तभाव धान्य दुकानदार, कोतवाल आणि तलाठी हे सगळे लोकांना तिथं बोलवून शेतपानंद रस्ते खुले करण्यासंदर्भात कसं नियोजन करायचं, त्यात नंतर जर समजून घ्या अतिक्रमण रस्ते असतील तर ते खुले करणे हा पहिला मुद्दा आहे. खुला झालेला रस्ता लगेच आपण खडीकरण करण्यासाठीच जे नियोजन आहे तर ते रोजगार हमीमधून मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलेलं आहे की त्याचा जो कुशलचा निधी आहे तर तो जिल्हाधिकारी डीपीडीसीतून किंवा इतर यंत्रणांचा समन्वय करून ते आपल्याला देणार आहे, जेणेकरून अतिक्रमित झालेला खुला झालेला रस्ता तो कायमस्वरूपी जर वापरात जर आपण आणला, पहिला खडीकरण करून घ्यायचं, नंतर त्याचं डांबरीकरण करून घ्यायचं, असं टप्प्याचं नियोजन आहे. त्यामुळे आपण काय केलेलं, आपल्याकडे जवळपास 100 गावं आहेत, आपल्याकडे 80-85 तलाठी आहेत, कोतवाल आहे, मंडळाधिकारी आहेत आणि आमची टीम आहे. सगळ्यांनी मिळून जर काम एकत्रित केलं आणि त्याच्याबरोबर लोकसहभाग जर असेल तर हे काम चळवळीच्या स्वरूपात आपण करू शकतो आणि जास्त लोकांपर्यंत याचा इफेक्ट होऊ शकतो. याचं नियोजन आम्ही आता केलेलं आहे. आमची तलाठी मंडळाधिकाऱ्यांची बैठक आहे. आम्ही केलेलं आहे की लोकांना सांगायचं त्याचे काही अर्ज येतील त्याच्या अनुषंगाने आपण नियोजन करायचं आणि कार्यक्रम करून ह्या मार्च अखेर आपल्याला जास्तीत जास्त रस्ते कसे खुले करता येईल. आम्ही काय केलेलं, प्रत्येक गावाला किमान 2 रस्ते जर खुले झाले तर आपले 200 रस्ते खुले होऊ शकतात. हा मोठा टार्गेट आपण धरलेला आहे. आणि याच्यामध्ये आता तुम्ही योगायोगाला सगळे आलेले आहेत आणि हे प्रत्येक वेगवेगळ्या गावचे आलेले आहेत. तर त्या गावामध्ये हा जर संदेश पोहोचवला, तुम्ही आता जरी मला कागदावर नावं लिहून दिलीत की कुठल्या कुठल्या गावातले अतिक्रमित रस्ते मोकळे करणे गरजेचं आहे. काही ठिकाणी एकदम कमी वाद आहे तर ते पहिलाच पटदिशी संपवून टाकायचं, जेणेकरून ते आपल्याला वापरायला सुरू होईल. आणि जे प्रॉब्लेमॅटिक रस्ते आहेत ते थोडेसे मागे ठेवून त्याच्यावरती काम करून आपल्याला ते खुले करायचा हा मुद्दा. अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे. आणि यात जिल्हाधिकारी महोदयांचं कंटिन्यू लक्ष आहे. दर आठवड्याला आमची बैठक होते, ते मार्गदर्शन करतात किंवा आम्ही त्यांना रिपोर्टिंग करतो की कशा पद्धतीने आपण रस्ते खुले करण्यासाठी काम करतो. असं आपलं नियोजन आहे. याच्यामध्ये मी मागच्या वेळी बहुतेक काही लोक 4-5 लोक आले, त्यांना सांगितलं होतं की तुम्ही यादी द्या की बाबा हा रस्ता खुला करणं गरजेचं आहे, किती लांबीचा आहे, किती लोकांना त्याच्यात फायदा होऊ शकतो.
बरं, ही जर यादी- गोष्ट आपण जे तलाठी किंवा मंडल अधिकाऱ्यांकडनं टोटल तालुक्यामध्ये रस्ते किती येतात? आता बऱ्याच तालुक्यांमध्ये चालू केले आपण करायला ते. की तसं total पण यादी आपण करा. काय केलेलं आहे ते सांगतो. भूमी अभिलेख आहे, त्यानंतर पीडब्ल्यूडी विभाग आहे. भूमी अभिलेख कडून आपण काय केलेलं आहे, सर्वे नंबर आणि गट नंबरचे नकाशे घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला लक्षात येऊन जातं की बाबा कुठले रस्ते गावात सद्यस्थितीत पानंद रस्ते नकाशावरती आहेत किंवा शिवरस्ते जे आहेत. तर हे याची यादी आमच्याकडे आहे. त्या व्यतिरिक्त प्राधान्यानं हे सगळं काम करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आम्ही कुठल्या तर दुसऱ्या काम करत राहिलो आणि त्याच्याकडे वेळ गेला आणि जो लोकांना गरजेचा आहे तो मागे राहिला. लोकांनाच माहित असतं की बाबा कुठला गरजेचा आहे गावात. ती जर यादी तुम्ही आम्हाला दिली तर त्याच्यावरती आपण फोकस करून ते लवकर आपल्याला हे करता येईल. तरी आपल्या तालुक्यात किती रस्ते चालू आहेत, बंद किती आहेत, अनिश्चित किती चालू आहेत, ही टोटल यादी करा. ते त्याने आहे. काय होईल म्हणजे साहेब? यातनं जनजागृती लोक जे म्हणतात ना, आपण आपण तसंच पर्यंत केलेलं आहे. ते टार्गेट आपण तलाठ्यांच्याकडून घेतोय. त्या व्यतिरिक्त आपण जे आलेले आहेत बाबा समजून घ्या, सोनवडीचे लोक आलेले आहेत. सोनवडीचा हा रस्ता जर खुला झाला तर ह्या लोकांना फायदा होऊ शकतो. असं जर तुम्ही लेखी दिलं तर आपण फोकस्ड काम होऊ शकतो. 100% आम्ही चळवळीत काम करते की शासन आणि शेतकरी याच्यामध्ये समन्वयाची भूमिका आहे. Yes. आणि तुम्हाला जे लागलं किंवा जे म्हणताय तुम्ही ते 100% तुम्हाला पुरवलं जाईल या गोष्टीमधनं की जे नुसतं पुरवून चालत आता जे नाही. लोकं आपल्याला आहेत- जोपर्यंत रस्ता नाही, मिळाला नाही, 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 तोपर्यंत 100% आपल्याला आम्ही- चळवळ होणं गरजेचं आहे. तुमच्या बरोबर मॅडम इथे मॅडम आमचा टेबल बघतात. त्यांना आमची जी देलवडी पिंपळगाव शिवरस्ता आहे त्याची हद्द पण कायम झाली, त्याची मोजणी झाली, प्रत पण झाली. आपण आदेश फक्त आता अतिक्रमणाचा आदेश राहिला फक्त. अतिक्रमणाचा आदेश होईल आणि त्याच वेळी आपण काय केलेलं आहे, ह्याच्यात निशुल्क पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था केलेली आहे. जे आपण पत्र दिलं तर त्यात पोलीस बंदोबस्त हा निशुल्क राहणार आहे. म्हणजे जिल्हाधिकारी महोदयांनीच त्यात निर्देश दिलेले आहे. आणि मग पोलीस विभाग असेल, भूमी अभिलेख असेल आणि महसूल विभाग असेल, एकत्रितरित्या तो रस्ता खुला करण्याचं काम आणि होतं. आपण समन्वय कुठं चालायचा की जे शासनाचे रस्ते आहेत ते कुणाचे येतं आपले स्वतःचे हे भूमी अभिलेखकडनं मोजूनच त्याची जी काय असेल ते की त्याची मोठी रुंदी असेल काय असेल ते मोजणी करूनच पूर्ण करावं. समन्वय आपल्याला 143 मध्ये करायचं जी 5 खाली असेल किंवा इतर की ते केस होऊन तुमच्यापर्यंत येण्यापेक्षा त्यांचे हेल्पडे वाचण्याचे वाचवायचे. तर मंडलाधिकारी तलाठ्यांनी जर केलं तर बिचाऱ्यांना ते एक वाचवतात. आणि दुसरी गोष्ट जी नकाशावरची त्यांची 100% मोजणी करून घ्या तुम्ही. पाठबळ तुम्हाला कमी समस्या आहेत काही पण वेळ लागेल. पण ही काय पुढच्या 100 पिढीला पाहायची गरज नाही. पण ते जर समजायला तुम्ही 5 फुटी रस्ता आहे त्याला जर इकडे तिकडे 5 करून जर 15 फुटी केला तर ते 6 महिने वर्षात लोकांची परत डोकी पडणार. परत ते परत तुमच्या पैसे येणार. त्यापेक्षा वेळ लागणार. जे 10 रस्ते निघाले त्यांची पहिली यादी काढूया आपण की ज्यांचे एकदम फास्ट लागत नाही की त्यांना लगेच आदेश काढून त्यांच्यावरती आता तुम्ही गेल्यानंतर बाहेर आहे ना, तेवढी यादी आहे जरी तयार केलेली तयार तर केली. ते पाठदिशी आपल्याला काम जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं तुम्ही जे म्हणताय की आदेश आले त्याचं पिरोवा वाटप आंदोलन आम्ही तिथं केलंय. पवार साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात झालं. सगळ्यांचं एकत्रितरित्या एफर्ट्स हो एफर्ट्स आहेत आणि राज्यभर चालू आहे. कुठल्याही तालुक्यात गावात जरी गेला तुम्ही तर प्रत्येक जागेवर तिथं जवळ दिसत. आणि ह्याच भूमिकेत की आम्ही संघर्ष होऊन देत नाही शेतकरी आणि ऑलरेडी आपली शेती ही म्हणजे एकरातली गुंठ्यात येत चालली हो. आहे. आणि त्यात जर जमिनीचा अशा पद्धतीने जर जायलाच वाटत असेल तर आपण शेती पिकवू शकणार नाही अशा पद्धतीने. 100% आणि आता तर आधुनिक हे सगळे यंत्रसामुग्री मग ती बसणार कशी 5 आणि 10 फुटामध्ये बसतच नाही. मग त्याच्यावर परत वादविवाद आला काय झाला मग या गोष्टीकडे प्रॉब्लेम वाढत चालले तर एक असं आणि एक मिनिट पांढर रस्ते आहेत ना, आता आपण पांढर रस्ते करणार आहे किंवा शिव रस्ता करणार आहे, परंतु ज्या गटातल्या जमिनी जाणार आहेत ना त्या गटातले ते जमिनी मायनस झाले पाहिजे. आणि हे जोपर्यंत होतं तोपर्यंत भांडण साहेब चालू हे राहतं. शासनाच्या जमिनी गटाच्या नंतर बघू, आधी लोकांचं होऊ द्या. गटातल्या जमिनींचा नंतर विषय. तसं काय नियोजन शिव आहे आणि का? पानंद रस्त्याच्या ज्या जमिनी आहेत त्या शासनाच्या आहेत आणि शासन अधिकृतरित्या करतोय. पुन्हा शेतकऱ्याच्या नाहीत त्या. 70 वर्ष शेतकरी वापरतोय तो. हो. इथून पुढे आता जे काय असेल ते त्यांच्या वतीने खुले केले जातील तिकडनं. या संदर्भात आपण सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना पत्र दिलेलं आहे. जे बी नकाशावरचे जेवढे बी रस्ते आहेत त्याला तुम्ही नंबरी लावा. ब्रिटिशकालीन नंबरीवर आज सगळीकडे सर्वेक्षण तसंच मध्ये येते. अनेकांना आपली हद्द माहीत म्हणजे नसते. जसं सगळे एक गाव सुरुवात झाला, आपण जसं ग्रामपंचायतचं वार्ड रचना करतोय तसं पहिल्या वार्डात समजून घ्या ह्या गावातला हे 10 रस्ते असतील तर 1 ते 10, दुसऱ्या गावात 11 पासून 20 पर्यंत अशा आपल्याला पद्धतीने. प्रोसेस करावं लागेल. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं साहेबांची सकारात्मक भूमिका तुमच्या लक्षात आलेली. त्यांना काम करायचंय बरोबर, आपण त्यांच्यासोबत राहूयात, त्यांना सहकार्य करू. साहेब तुम्ही जर आम्हाला अशी सहकार्याची जर भावना ठेवली तर 100% आम्ही तुमच्या सोबत आहे. इथं याची इथल्या पहिले सगळ्यात महत्वाचं प्राधान्य यांना द्या. त्या महिला भगिनी आहेत त्या किंवा आपण जर कोणी आपलं असेल तर त्यांना थोडंसं तुम्ही प्राधान्य देत चला, का त्यांना थोडंसं हेल्प मारायची वेळ येणार. दुसरी बाजू अशी, आपण बावनकुळे साहेबांचा ज्यावेळेस अर्ज केला त्यावेळेस पहिला मुद्दा विचारलाय
सगळ्यात हा विषय जातो नंबरीपाशी दादा. हा नंबरी हा सगळ्यात महत्वाचा विषय. हद्द जेवढे बी नकाशावरचे रस्ते आहेत त्याला तुम्ही नंबरी लावा. नंबरी लावून त्याचं सर्वेक्षण चालू करा आणि जो कोण आठवून त्याला दंड चालू करा. रस्ता बनवल्यानंतर पण रस्ता उकरला जातो, पुन्हा ते रस्ता केसेस चालू होते. त्याच्यामुळे त्याला जर नंबरी लागला तर हा प्रश्न सुटणार आहे. उळीवाटीच्या रस्त्यांना गाव नकाशावर घेणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत वाटपपत्रामध्ये रस्त्याचा उल्लेख जर झाला तर पुढे वादाचा विषय राहणार नाही. त्याचबरोबर दुसरी बाजू हे जे आपले आता शेतकऱ्यांचे जे काय प्रश्न चालू आहे 143 वगैरे, हे आता जरा चालू रस्ता केसेस आहेत याच्यामध्ये साहेब तुम्ही शॉर्ट आउट करा. तुम्ही दुसरी बाजू मांडली का एक समन्वय आपल्याला हवा. तर याच्यामध्ये हा नुसता आपल्याच बाजूनी नाही तर ग्रामपंचायत लेवल, तलाठी, जे काही याच्यामध्ये शासनाने सांगितलं ग्राम क्षेत्राचा समिती स्थापन करा आदेश होता. परंतु आपल्या तालुक्यामध्ये आज ग्राम नाही आता काय झाले ती फेज आली नव्हती. आता आपण काय केलं, पहिला पोलीस पाटील मी जसं काल सांगितलं की तो 8 मंडळांचा टप्पा काल पूर्ण झाला. आम्ही आज घेणार होतो पण आज आमची ते बैठक लागल्यामुळे आणि 20 तारखेला आपले हे येत आहे त्यामुळे ते राहिलं. आपल्या ह्या 8 उर्वरित मंडळांची आम्ही आज उद्या 2 दिवसात बैठक घेऊन आहे ना, महत्वाचा तो आहे रस्ते. आणि त्यानंतर मग आपण गावानिहाय हे करतो. फक्त प्रॉब्लेम काय होते, याचं नाव घेतलं त्याचं नाव घेतलं नाही, हा जर वादावादीचा विषय तो जर ग्रामस्तरावरती झाला तर ते आमची डोकेदुखी वाढून जाईल. त्याला काय घेतलं आणि त्याला काय घेतलं आणि याला काय कमी केलं, आता झालं का मुद्दा याच्यामध्ये ना थांबा 2 मिनिटं दादा. तेच तर विषय ऐका, आता 2 मिनिटं सांगा. वैयक्तिक सगळ्यांच्या गावात सामूहिक विषय. गावात बरं ऐका ना, ज्यांना कोणाला सिरियस मॅटर असतील, क्रिटिकल मॅटर असतील, आंदोलन झाल्यानंतर 5-10 लोक जे असतील त्यांना बोलायची साहेब थोडीशी संधी द्या आम्हाला. आता याच्या गोलमध्ये तुम्ही बोलू नका कोणी प्लीज, कारण कसं आहे आपल्याला जो गोल साध्य करायचा तो महत्वाचा आहे. अध्यक्ष एक मिनिट, आज आमचं काम चालू आहे. सामूहिक सामूहिक डंपर, तुम्हाला वेळ देते ना. JCB, ऐका ना तुम्हाला ते वेळ देते. प्रत्येकाचं वेळ देणार. त्याच्यामुळे प्रत्येकाला वेळ मिळून तुम्हाला जे महत्वाचं ज्यांना कोणाला बोला त्यासाठी वेळ देतील. आपली चवसाठी तर 10-15 मिनिटं तुम्हाला काय द्यायची तो द्यावे आम्हाला. आता हे जे काही तालुका जिल्हा जो ग्राम क्षेत्रस्थ समितीपासून तर विषय राहतो सचिवालय बरोबर. तर आपल्याला जो ग्रामपंचायत ग्राम क्षेत्रस्थ समितीचा जो अहवाल तो व्हिडिओ निघायचा, त्याच्यानंतर जिल्हा समितीकडे जाणार, जिल्हा समितीकडून राज्य समितीकडे जाणार. परंतु आज ग्राम क्षेत्रस्थ समिती स्थापना नसल्यामुळे हा एक एरर तयार झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक समन्वयाची आठवड्यात आपण ते 100%. याच्यामध्ये काय झालं माहिती का, आपण जे काही शासनाने आदेश काढले परंतु त्याची प्रॉपर अंमलबजावणी बऱ्याच ठिकाणी झाली नाही. तुम्ही आता कसं असतं याच्यात बी सगळेजण काही टीपमध्ये नसतात. आता आम्ही विभागीय आयुक्तांपर्यंत गेलो, त्यांना बी काही गोष्टी माहित नसतात. म्हणजे शासन निर्णय काही परिपूर्ण कोण नसतं काही सगळ्या गोष्टी काही, कारण बाकीची कामं बस समजून घ्यावं लागतात. एकच विषय नसतो. आपल्याला काय करायचं, इंग्रजांच्या काळापासून दिलेला जो विषय असं सगळ्यात महत्वाचं सर हा विषय समाज आपण जोडायला निघालो, भावाभावात प्रेम करायला निघाले. तेवढी आपली आता जबाबदारी त्या उंचीवर गेलेली आहे. त्याच्यामुळे काय करायचं, याला एक दिशा साधन अशी ठेवायची का आपल्याला ज्या पद्धतीने आदेश आले त्या पद्धतीने आपण काम करूयात. तालुका समितीची पहिली तुमची बैठक घालणार, तुमच्या कमिटीमध्ये निर्णय घ्या, त्यांनी आपापली भूमी अभिलेखनी नकाशे उपलब्ध करून देणे. तुम्ही तुमचे यांचं शेड्यूल हा तुमचं एक झालं. एका बाजूला गाव लेवलला तुम्ही ग्राम क्षेत्रस्थ समिती स्थापनेचे डायरेक्ट आदेश देऊन टाका ग्राम समित्यांना आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडून अहवाल आपल्याला आला पाहिजे. तर तिथं गाव पातळीवर गावातल्या लोकांनी अर्ज दिला पाहिजे. रस्ता बंद झाल्यानंतर शेतकऱ्याचा प्रश्न काय होतो, एखाद्या रस्त्यात दगड टाकले तर तो लगेच पोलीस स्टेशनला जातो. तंटामुक्ती अध्यक्ष आपल्या तंटामुक्ती समिती असते ना तशाच पद्धतीची आता फायदा काय माहिती का ग्राम समितीमध्ये की तुमच्याकडे डायरेक्ट जे केस घेऊन येतो ना तर आता 100% तुम्हालाही माहित नसतं की तो योग्य आहे काही चुकीचं आहे. बघा प्रशासनाचा वेळ वाया जातोय, पण रस्ते ग्राम समिती जर गावातली असेल ना त्यांना माहित असतं अर्ज केलेला योग्य आहे का, किंवा का बळच त्रास द्यायला आलाय कुणाला, असेही केस भरपूर आलेले आहेत. तुमचा वेळ वाचणार आहे याचा बराच. याच्यामध्ये काय माहिती का, ग्राम क्षेत्रस्थ समिती का पहिली गोष्ट सांगूया, रस्ता बंद झाला कोणीतरी दगड टाकले काहीतरी कारण घडलेलं असतं बरोबर. तो येतो रस्ता बंद झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक मनस्ताप असतो. याच्यात आता बऱ्याच जणांना असं वाटतं पुढच्याला मारून बघायचं, तर मनस्थिती भयंकर होती, चिडचिड मनाची तयार होती. हे सज्जन लोक उभे आहेत सर, त्या दुर्जनाने कोणी अडवलं तर तिथं बिचारा मस्त मजेत बसलाय, पण हे सज्जन लोकांना त्रास नाही. एक जण अडवतो सगळे डिस्पाट. आता याच्यासाठी काय करायचं, ग्राम क्षेत्रस्थ समिती आपल्या गावातल्या गावात त्या ठिकाणी मिटवायचा प्रयत्न करायचा. नाही झालं तर पण त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा हा विषय नंबरीपाशी अवलंबून येतो. नंबरी असणं आणि दुसरी गोष्ट गावातील जी ग्राम क्षेत्रस्थ समिती त्याला एक नोंदवही चालू करायची सर. त्या नोंदवहीवर गावांनी जे काही जो कोण जाईल शेतकरी त्याला ग्रामसेवकाला सबसिडी कडेकोट सांगायचं समितीला का प्रत्येकाचा नंबरिंग त्या ठिकाणी लिहून घ्यायचं, रजिस्टरला एंट्री करून घ्यायची. ज्याचे प्रश्न तुम्हाला सुटणार नाही ते रजिस्टर आम्ही पाहणार, त्याचं ऑडिट आपल्याकडून झाले गेलं पाहिजे. कारण ते ऑडिट जर झालं, समजा विषय छोटा असतो, रस्त्यात दगड टाकले, तो येतो
पोलीस स्टेशनला जातो, पोलीस स्टेशन जबाबदारी घेत नाही रस्त्यांची, नाही घेत. त्याच्यानंतर तुमच्याकडे येतो, मग तुमच्या स्थळ परीक्षेला जाणार काय प्रश्न. छोटासा विषय असतो तो गाव लेवलला मिटू शकतो. सर असे 5-5 वर्ष निकाल कोर्टामध्ये शेतकरी लढले, त्याच्यानंतर स्टे टाकत गेले, त्या कोर्टात अपील करत गेले पुढच्या टप्प्यात. असं करत करत 5 वर्ष लिहिले. एकाचं आरोग्य बिघडलं. आरोग्य बिघडल्यानंतर फक्त आमच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी 15 मिनिटं गेला, त्याचं काउन्सिलिंग केलं, 15 मिनिटात विषय भेटला. त्याचे 5 वर्ष वाया गेले. म्हणजे हे फक्त मन परिवर्तना विषय हा गाव लेवललाही पण भेटू शकतो आणि आपल्याकडे आले आपल्याकडून पण काउन्सिलिंग व्हायला पाहिजे. तर सर बावनकुळे साहेबांनी आता याच्यानंतर एक बळीराजा पालन क्षेत्र असतात, एक नवीन योजना या ठिकाणी राबवणार आहेत राज्यामध्ये. तर आपलं पालकमंत्री योजना, नंतर मातोश्री पालन क्षेत्र योजना. तर ह्या योजनांमध्ये काय झालं, परिवर्तन होत गेलं. आता एक चांगला दर्जेदार असा एक परिपत्रक या ठिकाणी निघणार आहे आता. तर आपल्याला या तहसील कार्यालयामध्ये फक्त एकच आहे, हे जेवढे शेतकरी आहेत यांना आता काय करूयात आपण, नियोजनबद्ध बांधणी करू. एवढ्या सगळ्यांचे एक रेकॉर्ड करून घेऊ. तुम्ही जे सांगितलं ते आपल्याला सगळ्यांनी यादी घ्या, यादीवर सगळ्यांचे नंबर लिहून घ्या. जे रस्ते सुटण्यास होती त्यांना सोडवा. आणि दुसरी बाजू तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे का ह्या तालुक्यामध्ये हे जेवढे शेतकरी येत आहेत, पहिल्यांदा आपल्याला आता बाकीचे जे रस्ते खुले करायला खूप चान्स आहेत, बाकीचे खुले करू बी शकतो, पण एवढा वेळ मॅन पॉवरचा पण प्रश्न आपल्याकडे आहे. बरोबर. आता हे जे गरजू शेतकरी, तुम्ही शब्द वापरला गरजू शेतकरी, त्या गरजूंना आपल्याला पहिला न्याय द्यायचा, नंतर ते नंतरच्या स्टेजमध्ये बाकीचे रस्ते आपण करू. नकाशावरचे रस्ते, हक्काचे रस्ते ते आपण नंतर काढू. याच्यामध्ये शॉर्ट आउट करून आपल्याला लिस्ट काढता येतील किती रस्ते करता येईल. तर आपल्याला काय करायची, याची यादी बनवून घ्यायची पहिल्यांदा. सगळ्यांना एक विनंती का तुम्ही सगळ्यांनी रजिस्टर साहेब प्रतिनिधी देतील किंवा एका रजिस्टरला आपण एक लिहून घेऊ सगळ्यांचं, ते पण शांततेने आपण लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर दुसरी बाजू अशी, सर आम्हाला तुमच्याकडून 2 महिन्याचे 2 दिवस हवेत ह्या शेतकऱ्यांना जे आले जातात यांना तुम्ही 15 दिवसाला किती शेतकऱ्यांचे रस्ते खुले झाले याचे चार्ट बनवणार. त्याच्यामध्ये काही एवढे रस्ते आपण खुले करू शकलो, एवढ्यांना आपण न्याय देऊ शकलो, या आत्ता गरजू लोकांना काही एवढे आपल्याला जमलं ना सगळ्यांना आपल्याला. आणि याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, 6 महिने तुम्ही गडबड करू नका. साहेब आहे, साहेब करून देणार. साहेबांना आपण बदलीच होऊन राहिली आहे. आपलं टार्गेट हेच ठेवायचं का आपल्याला रस्ते खुले करून 6 महिने कोणी मी करायचं नाही. आपल्याला साहेब शॉर्ट आउट करतील, बसतील, समिती येणार, इथं बसणार, किती लोकांचं झालं, आपल्याला एका भावाचा खुला झाल्याचा आपल्याला आनंद घ्यायचा इथं. बरोबर. सिस्टमॅटिक काम केलं, साहेबांच्या समन्वयात गेलं. त्याचबरोबर ग्रामपंचायतला पण ग्रामक्षेत्र समिती. सर आमच्या कोणत्याही पद्धती केल्या शेतकऱ्याला वाटत नाही मला पद असं म्हणून, कोणालाही अपेक्षा नाही, कोणालाही टाका तुम्ही तिथं. फक्त तुमचं रजिस्टर तुम्ही अपडेट ठेवा, फक्त रजिस्टरवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट ठेवा. बाकीचं आमचे सगळे शेतकरी मिटवायला तयार आहेत, कारण आम्हीच भोगले म्हणले आम्हाला मिटवायचा आनंद जास्त आहे. कारण आम्हाला म्हणतो ना सोनाराने काय पोचणे, फक्त त्या दोघांमध्ये तुम्ही एक पाहिजे. फरक काय पडतो, दोघांचं मत असेल पण ती दोघांना मिटून घ्यायचं. आणि कुणी जरी आला ना तिसरा मध्ये तर मग तो ऐकायला तयार असतो. ही भूमिका तुम्हाला आणि ज्या दिवशी 0 रस्ता केस होती ना त्या दिवशी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे जायचं, साहेबांची पदोन्नती करा म्हणायची. आपण तर शेतकरी पुत्र आहे, आपल्या बापाला या ठिकाणी यावं लागतं, आपल्यासारखं दुर्भाग्य, आपल्या आईला इथे यावं लागतं, बहिणीला. आपल्याला हे सगळ्यात मोठं दुःख आहे. पण ठीक आहे, या निमित्ताने एक माणसं जोडायचं, एक समाज जोडायला आपण निघलो, एक आनंद आपल्याला साजरा करायला मिळणार आणि एक उत्सव. एक तुम्हाला सांगतो, ब्रिटिश काळापासून रस्ते पडलेले, आज एक रस्ता खुला करण्याचा आपल्याला आनंद पाहिजे आहे, त्याने लक्षात ठेवा. आणि तो आनंद साहेब तुमच्या हातात संधी सेवेची, तुम्हाला एक सुवर्ण काळ मोठी ऐतिहासिक काळ, सुवर्ण संधी आणि ऐतिहासिक घटना घडणारी. आणि एक तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आज राज्यामध्ये ऐतिहासिक चळवळ झालेली. आम्ही शांततेने हातावते, आम्ही कुठलेच फायनान्स करत नाही. पुढे आपलं एक टाकायचं, सर 10 लाख रुपये जर एखाद्या रस्त्याची किंमत असेल, ते जर रस्ता झाला तर त्याची किंमत 80 लाखापर्यंत 90 लाखापर्यंत जाणारी. आणि आपल्याला हक्काचा रस्ता झाल्यानंतर त्या ठिकाणी नाही रस्ते झाल्यानंतर त्या जमिनीचं व्हॅल्युएशन वाढणार, रस्ता आला तर जमिनीची किंमत व्हॅल्युएशन वाढणार. 33 फुटी रस्ता झाल्यानंतर आणि 7 थोडक्यात हा समृद्धी हायवे सारखा रस्ता शेतकऱ्यांचा. आज आपल्याला हद्दमध्ये, आज तुमचं जर त्या ठिकाणी प्रगतीचा मार्ग राज्यात ऐतिहासिक होणार. आपला महाराष्ट्र आहे ना साहेब, हा ऐतिहासिक होणार का. जर रस्ते जर झाले त्या ठिकाणी आपण प्रयत्न करू यासाठी का. जर तिथं झालं तर आपण 8 पटीने पुढे येणार आहे. 10 लाखाची किंमत 70-80 लाखावर येणार आहे आणि आपल्याला व्यवस्था होणार आहे. पण शहरामध्ये बघा पोल्युशन वाढले, परिस्थिती भयंकर झाली. आपल्याला उलट समृद्ध, आम्हाला निसर्गात राहायचंय. फक्त आमचं काय होतं आता, ते गोधंदा बंद पडायला, सगळंच बंद पडायला, शेती करणं आम्हाला अडचणीच आहे. त्यातून पण आमच्या बापदादाने दिलेली जमीन आहे आपल्या बापदादांनी, का ते आपल्याला पुढच्या पिढीला वादात नाही पाठवायची. पुढची पिढी आमची आनंदात राहिली पाहिजे. ते आहे ते आम्हाला व्यवस्थित मॅनेजमेंट झालं तर आमचा प्रश्न मिटेल. तुम्ही आता फक्त आम्हाला 2 तारखा द्या, रजिस्टरला घ्या आणि
आता लगेच म्हणजे ह्यांना आलेल्या लोकांना लगेच कळलं की ह्या तारखेला आपण समाधान यायचं. मिळणार. आणि पुढची याचं तारीख आम्हाला सांगा. या बाबतीत जी चर्चा झाली किंवा काय झालं ह्याच्यावर बाय प्रोसिडिंग आपल्या मिटिंगचं हे वगैरे तांदूळ घ्या. आणि आज सगळ्यांनी एक विनंती आहे, कोणी आता एकानी मध्ये बोलू नका. ज्यांना कोणा बोलायचे साहेब नाही, असं काय करा, 10 ज्यांना मिनिटं बोलायचं नाही त्यांनी बाहेर जावा. हा नाही आता तेच करू ना. ज्यांना बोलायचं हा, नाही नाही ज्यांना बोलायचं नाही त्या आपण सगळेजण बाहेर जाऊ. साहेबांचा आता धन्यवाद व्यक्त करू आणि जे कोण मोजके बोलणार आहेत हा, ज्यांच्या ऐका. समस्या मांडायच्या हा, आहेत त्यांनी तुम्हाला. पण ऐका फक्त मी मोजके. नाही करायचं. आपण 8 तारखेला भेटू, 8 मार्चला. हा